सुरू करूयात आजचं सेशन. तर काल मी काहीतरी ऍक्टिव्हिटी दिली होती, किती लोकांनी केली? याच्यामध्ये डिजिटल हँड्स आहेत, तेही ऑफ करू शकता किंवा तुम्ही मला असंही दाखवू शकता. किती लोकांनी ऍक्टिव्हिटी केली फॉरगिवनेस मेडिटेशन? ओके, अर्चना मॅडमनी केलेलं आहे, ममता मॅडमनी केलेलं आहे, राखी मॅडमनी केलेलं आहे. अजून कोणी कोणी केलेलं आहे? बऱ्याच जणांनी केलेलं नाही आहे. बऱ्याच जणांनी त्याच्यामध्ये वोट केलेलं आहे की मी थोड्या वेळानंतर करेन आहे, नंतर करेन आहे. ठीक आहे, पण रोजच्या रोज केला तर खूप सारे फायदे त्याच्यामधून तुम्हाला मिळणार आहेत. तर कालचा थोडक्यात आढावा घेऊया. आपण काल काय काय पाहिलं होतं, कोण सांगेल? रेकी म्हणजे काय? त्यानंतर एक फॉरगिवनेस मेडिटेशन घेतलं होतं आपण. ठीक आहे, रेकीची हिस्ट्री घेतली होती. रेकी कशा पद्धतीने आपण आपल्या याच्यामध्ये रिडिस्कवर झाली भारतामध्ये, किंवा रेकी ही विद्या कशी रिडिस्कवर झाली, ती भारतापर्यंत कशी आली. त्यानंतर आपण काय बघितलं की हातामध्ये आपण तो एनर्जी फ्लो जो आपण म्हणतो ना, रेकी म्हणजे काय नेमकं, तो एनर्जी फ्लो पण आपण पाहिला. कसा पद्धतीने आपल्या हातामध्ये संवेदना जाणवतात वेगवेगळ्या प्रकारचे, प्रत्येकाला त्याच्या त्याच्या फिलिंगनुसार ते जाणवत राहतात, है ना? तर ह्या सगळ्या गोष्टी आपण काल पाहिल्या होत्या. आज आपण बघणार आहोत. हो पोनो पोनो प्रेयर, म्हणजे ही प्रेयर, मी जर अशी एक वॉर्निंग देईन की ही प्रेयर त्या लोकांसाठी आहे ज्यांचे खूप सारे रिलेशन इश्यूज झालेले आहेत, किंवा असे रिलेशन बिघडत चाललेले आहेत, आणि ज्यांची खूप सारे ट्रॉमाज बसलेले आहेत पाठीमागे. लहानपणापासून खूप लोकांच्या डोक्यामध्ये असे काही ट्रॉमाज असतात की नाही, किंवा एखादी बिलीफ सिस्टीम म्हणतो. बिलीफ सिस्टीम म्हणजे काय? तर लहानपणापासून एखादी गोष्ट आपल्या मनामध्ये भरत गेलेली आहे आणि तीच योग्य आहे असं आपण मानत असतो. तर खूप सारे बिलीफ सिस्टम्स आहेत, खूप सारे ग्रोथ्स आपल्या आढळून राहिलेले आहेत, बऱ्याचशा गोष्टी किंवा भावना आपल्यामध्ये आढळून राहिलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा ह्या सगळ्या गोष्टीतून ज्यांना बाहेर पडायचं आहे त्यांच्यासाठीच ही हो ओपन ओपन प्रेयर आहे. ज्यांना खूप सारे ट्रॉमास फेस करतोय, डे टू डे लाईफ मध्ये खूप सारे प्रॉब्लेम फेस करतोय आपण, रिलेशन इश्यूज खूप सारे झालेले आहेत. खूप वेळ मला एकलकोंडेपणा वाटतो, मला एकटेपणा वाटतो. मी सतत मूड स्विंग होत असतात काही ना काही गोष्टी, आणि त्या मूडमुळे काय झालेले आपले रिलेशन पण खूप सारे प्रॉब्लेम्स मध्ये आलेले आहेत. लहानपणापासून सांगितलेलं आहे मला की अंथरूण पांघरून पाय पसरायचं, पैसा गोष्टी काही नसतात, पैशासारख्या गोष्टी काही नसतात. बरोबर आहे का? खूप सारे बिलीफ सिस्टम्स म्हणतो आपण त्याला, आपण बॅरिगेट लावून घेतलेले आहेत आपल्याला. तसंच काही गोष्टी असतील की लहानपणी काही घटना घडलेल्या असतील आणि त्या गोष्टीची भीती आपल्या डोक्यात बसलेली आहे, आणि आजपर्यंत आपण काय केलेलं आहे की व्यक्त केलेली नसल्यामुळे देखील ते आतमध्ये सफरेस होऊन बसलेले आहे कुठेतरी, तो ब्लॉक कुठेतरी तयार झालेला आहे. तर यासाठी ही प्रेयर आपल्याला 1000% रिझल्ट देते, 1000% रिझल्ट. तर या प्रेयरचं नाव काय आहे? हो ओ पोनो पोनो प्रेयर्स. हो पोनो पोनो प्रेयर याला म्हणतात. तर ही प्रेयर काय होती? तर हुवाई बेटावरची काही त्यावेळची आदिवासी लोक होती, तर त्यांची ही एक रिच्युअल म्हणून म्हटलं जातं. रिच्युअल का म्हटलं जातं? तर त्यावेळेला कसं असायचं की त्यांच्या फॅमिलीमध्ये, म्हणजे आदिवासी लोकांच्या फॅमिलीमध्ये कुणी काही आजारी पडलं, दुर्धर आजार एखादा झाला, तो बरा होत नाहीये, तर ते लोक काय करायचे की तो माझाच दोष असेल आणि तो ह्या व्यक्तीला लागलाय असं म्हणून त्या गोष्टी त्या स्वीकारायच्या स्वतःवर. आणि मग हे होओपोनोपोनोचे एक 4 शब्द आहेत, 4 फ्रेज आहेत. ते 4 व्यक्ती ते अनुष्ठान म्हणून करायचे. तर हीच जी प्रेयर आहे ही डॉक्टर ह्यू लेन, हे एक फार मोठे सायकोलॉजिस्ट आहेत. त्यांनी ही सतत प्रॅक्टिस करायचे. म्हणजे हेच गोष्टीवर त्यांनी रिसर्च करून त्यांनी ही प्रॅक्टिस आपल्या रेग्युलर लाईफमध्ये त्यांनी प्रॅक्टिसेस ह्या आपल्या लाईफमध्ये आणल्या होत्या. आणि अशा वेळेला अचानक
त्यांच्याकडे एका हुवाई बेटावरचा एका हॉस्पिटलचं रिक्वेस्ट आली त्यांच्याकडे. ते हॉस्पिटल होतं एका मनोरुग्ण मनोरुग्ण लोकांचं हॉस्पिटल होतं आणि ते जे मनोरुग्ण होते ते खूप असे गंभीर गुन्हे केलेले क्रिमिनल्स होते. खूप सारे रॉबरीज केलेले आहेत, मर्डर्स केलेले आहेत, असे खूप गंभीर आजार असणारे गंभीर गुन्हे असणारे लोक तर त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. तर मनोरुग्ण का म्हणू शकतो आपण, तर ते इतके सिनिक इतके सायकिक असायचे की ते कधी कुणावरही अटॅक करायचे. हॉस्पिटल स्टाफ त्यामुळे तिथं काम करायचं नाही. सतत भीती असायची की कोणी कुठेही अटॅक करेल, त्यामुळं तिथं लोक काम करायला कोणी धाडस करत नव्हतं. तर अशा वेळेला हे काम डॉक्टर ह्युलेनकडे आलं आणि प्लीज तुम्ही याच्यामध्ये काही करू शकता का. तर त्यांनी त्या गोष्टीला होकार दिला. त्यांनी हीच प्रॅक्टिस आपण तिथे. एक मिनिट, माईक ऑफ करा कोणी, प्लीज माईक ऑफ करा. बघा लाईव्ह आपण खाली कर्सर नेलं तर तिथे एक माईकचा ऑप्शन असतो ऑडिओ म्हणून, त्याच्यावर क्लिक केला तर एक रेड अशी क्रॉस लाईन येते, म्हणजे तुम्ही अनम्यूट झालेला म्यूट झालेला. तर म्यूट प्रत्येकाने म्यूट करा, कारण कसं होतं सगळ्यांना डिस्टर्बन्स येतो आहे ना, आणि लिंक पण तुटते मधनच बोलायच्या वेळेला. तर प्लीज सगळ्यांनी माईक. हॅलो. आवाज नाही येत सर आपला. तिथे कुठे त्यांची दाढ काढ होती ना, तुला बोललं अर्थ नाही. मला सांगायला गेलो आणि मी म्यूट झालो. सॉरी. तर ही प्रॅक्टिस जे, एकच मिनिट मी शेअर करून घेतो. तर डॉक्टर ह्युलेनकडे हे काम आलं त्या हॉस्पिटलचं, आणि त्यांनी ते काम स्वीकारलं. त्यांनी ठरवलं की ही जी प्रेयर आपण प्रॅक्टिस करतोय तीच तिथं प्रॅक्टिस करायची, त्या लोकांवर प्रॅक्टिस करायची किंवा त्या लोकांवर ही ट्राय करून बघायची. तर त्यावेळेला डॉक्टर ह्युलेन यांनी त्यांचा कुठलाही प्रकारचा डाटा मागितलेला नव्हता किंवा त्या व्यक्तीला समोरासमोर कुठलीही थेरपी दिली नाही. त्यांनी काय केले की त्याची फाईल असायची समोर, ते फक्त काही शब्द पुटपुटायचे, दुसरी फाईल घ्यायचे, ते शब्द पुटपुटायचे. 6 ते 7 महिन्यात, 7 ते 8 महिन्यात, 6 ते 7 महिन्यात, म्हणजे ह्या ड्युरेशन मध्ये असं काही घडलं की तिथे एकही पेशंट शिल्लक राहिला नाही. ते अगदी मेंटली खूप स्ट्रॉंग झाले, खूप हील झाले, आणि तो जो वॉर्ड होता क्रिमिनल्स लोकांचा, तो वॉर्ड नेहमीसाठी बंद करावा लागला. इतके ट्रिमेंडस चेंजेस डॉक्टर ह्युलेन यांनी फक्त हे 4 फ्रेजेस वापरून केले. विश्वास बसण्यासारख्या गोष्टी नाहीत की आपण कुठली थेरपी त्यांना दिली नाही, ना कुठली ट्रीटमेंट त्यांना दिलेली आहे, ना म्हणजे त्या व्यक्तींना भेटलेले आहेत, ना त्यांची शंका विचारलेल्या आहेत, ना त्यांचे प्रॉब्लेम्स विचारलेले आहेत. काही 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 त्यांनी केलेलं नव्हतं. त्यांनी फक्त काय केले होते, हे 4 फ्रेज त्यांनी प्रत्येक फाईल उघडायचे, त्याचं नाव वाचायचं आणि हे 4 फ्रेज ते वाचत राहायचे. तर हे 4 फ्रेज काय होते की आय एम सॉरी फॉर व्हॉट, कशासाठी, तर जी काही आजची परिस्थिती आहे त्या गोष्टीला सर्वस्व मी जबाबदार आहे. बरोबर आहे ना. कुठलाही डिसिजन माझा जर चुकलेला आहे आणि मला त्याचा जर लॉस झालेला आहे, तर तो ट्रॉमा माझ्या डोक्यामध्ये किंवा मनामध्ये आता तो भरलेला आहे की नाही बाबा, पार्टनरशिप कधी करायची नसते, चुकीचे आहे ते. भले मला आता किती चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आले तर मी पार्टनरशिप मध्ये पडत नाही. का नाही पडत, कारण मी एखाद्या व्यक्तीकडून धोका खाल्लेला आहे. पण तो धोका खाणे किंवा त्या व्यक्तीला निवडणं ही कुणाचा निर्णय होता, माझा होता. बरोबर आहे का. मग आय एम सॉरी कुणाला म्हणणार आहे, माझ्याच काही निर्णय चुकलेले आहेत त्या गोष्टीसाठी मी ब्रह्मांडाला, मी स्वतःला म्हणणार आहे. ही स्वतःसाठी प्रार्थना आहे, ही कुणासाठीही नाही. डॉक्टर ह्युलेन यांनी काय केले की त्यांची जबाबदारी किंवा त्यांच्या गोष्टीला मी कारणीभूत आहे असं समजून त्यांनी ही प्रार्थना केली. आता ही प्रार्थना आपल्याला काय करायचंय, आपल्या स्वतःसाठी करायची.
म्हणून मला काय करायचंय, आय एम सॉरी. मी जे काही गोष्टी आता ट्रॉमास, जे काही माझे मी बाउंड्रीज सेट केल्यात माझ्या गोष्टींना, किंवा आज मी जे काही सफर करत आहे, माझे लाईफ जे काही सफर करत आहे, त्या सगळ्या गोष्टींना मी जबाबदार आहे. आणि ही माझी चूक झाली म्हणून मी काय करणार आहे, ब्रह्मांडाला सॉरी म्हणणार आहे, मी स्वतःला सॉरी म्हणणार आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज फॉरगिव्ह मी का? तर मी सॉरी म्हटल्यावर तू मला क्षमा केलेस असं मी समजून गेलेलो आहे. फॉरगिव्ह मी म्हणजे काय, क्षमा कर, मला क्षमा कर, कृपा करून मला क्षमा कर. थँक्यू, तू क्षमा केलेस असं समजून मी थँक्यू म्हणतोय, आय लव्ह यू. तर हे जे 4 फ्रेज आहेत, हे 4 फ्रेज जसं आपण चॅन्टिंग करतो, बरोबर आहे, जप वगैरे करतो, तसं जर तुम्ही केलं तर डॉक्टर ह्युलेन यांना खूप सारे लोक होते त्या वेळेला तिथं, आणि खूप मेंटल डिस्टर्बच होते, म्हणजे इतके डिस्टर्ब होते की ते सायको झाले होते, म्हणजे कसंही अटॅक करायचे, काही करायचे. त्या लोकांना किंवा तितक्या लोकांना त्यांनी अशा कंडिशन मधून बाहेर काढले फक्त 6 ते 8 महिन्यात. तर आपण तर अजूनही मेंटली स्टेबल आहोत, आहोत की नाही? हो. येस. तर आपण अजूनही मेंटली स्टेबल आहोत. तर आपल्याला किती वेळ लागेल ह्या गोष्टीतून बाहेर पडायला, की जर प्रेयर मी रोज करायला लागलो तर? फार कमी. तर अगदी आता बाय हार्ट करतील ना त्या लोकांना तर 5 ते 8 दिवसामध्ये या गोष्टीचा फरक जाणवायला लागतो. आपले कर्मास बॅलन्स व्हायला लागतात. आतमध्ये जे काही ट्रॉमास आहेत ते हळूहळू हील व्हायला लागतात. आपली इनर बॉडी, आपला इनर सोल हील व्हायला लागतो ह्या प्रार्थनेने. बिलीव्ह मी म्हणजे करून बघा. ह्या गोष्टी केल्याशिवाय विश्वास बसणार नाही. रेकीमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, प्रॅक्टिकली केल्यानंतरच तुमच्या लक्षात येतात की खरोखर मिरॅकल्स आहेत. मिरॅकल्स, चमत्कार आहेत. बरेच जण म्हणत असतात की लॉजिकली विचार करू नका अजिबात, याच्यामध्ये काय लॉजिक आहे आणि काय आहे काय नाही. ऍक्शन्स महत्वाचे आहेत. ऍक्शन घेऊन बघायचे. 100 नाही 1000% याच्यातून तुम्ही या गोष्टीतून तुम्हाला रिलीफ मिळणार. 5 दिवसात, 8 दिवसात, 10 दिवसात, काही लोकांना 21 दिवस लागतील, काही लोकांना महिना लागेल. जितकी जास्त डीप मध्ये तुम्ही स्वतःला नरिश कराल तितकं जास्त ही प्रेयर तुमच्यासाठी काम करणार आहे. तर ही प्रार्थना कशी करायची, चला तर हे पाठवणार आहे, नंतर लिहून घ्यायचंय. आणि हे मॉर्निंगला सकाळी उठल्यावर ज्यावेळेस तुमचा उठल्या उठल्या अंथरुणात केला तरी चालेल, किंवा अंघोळ झाल्यानंतर स्वतःची महत्वाची दिनचर्या. आता काय याच्यामध्ये ऍडिशन झालं तुमचं क्षमादानचं, जे आपण हे फॉरगिव्हनेस मेडिटेशन केलं होतं, बरोबर आहे, ते 5 मिनिटं करायचंय. हे तुम्ही 108 वेळा देखील म्हणू शकता. 10 मिनिटं करा, 20 मिनिटं करा, 30 मिनिटं करा, कसेही तुम्हाला वाटते की माझे चाइल्डहुड पासून ज्या काही गोष्टी आतमध्ये अडकलेल्या आहेत त्यातून मला रिलीफ मिळायचं आहे, त्यातून मला बाहेर पडायचं आहे, किंवा आता सध्या ज्या काही गोष्टीमध्ये मी स्टक झालेलो आहे, जे काही माझे प्रॉब्लेम्स मी फेस करतोय, त्या सगळ्या गोष्टीतून मला बाहेर पडायचंय, तर अगदी मनापासून अगदी डेप्थ मध्ये जाऊन तुम्हाला ही प्रे करायची आहे. तर ती कशी करायची, त्याचं एक आपण छोटस मेडिटेशन घेऊया. चला, आता पुन्हा फक्त 4 ते 5 मोजून व्हिडिओ ऑन आहेत. नसेल तर आपण लगेच पुढच्या सेशनला जाऊया, मेडिटेशन कॅन्सल करून. जेवढे जास्त व्हिडिओज असतील तेवढा जास्त मला उत्साह येतोय, नाहीतर मग हे नाव वाचण्यात काय अर्थ नाहीये ना, बरोबर आहे का? नावं काय ग्रुपवर देखील दिसतात. चला पटापट, शक्यतो अगदी सगळ्यांनी ऑन बरोबर करा. साहेब, बरोबर आहे. आपल्यासाठी करतोय ना आपण, या सगळ्या गोष्टी आपण आपल्यासाठी करतोय ना. मग कशाला त्या गोष्टीबद्दल लाज नाही बाळगायची, माझं बॅकग्राऊंड खराब आहे किंवा माझ्याकडे अंधार आहे, माझं कसं आहे काय. जितके जास्त असू देत, जितके जास्त व्हिडिओज ऑन आहेत तितकं जास्त मला पण एक्साइटमेंट वाटते बोलायला. ऑन करा पटापट पटापट व्हिडिओज. चला, मला जास्तीत जास्त व्हिडिओ ऑन पाहिजे. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचे. Sajid, I am here. नाव काय म्हटले सर आपलं? सॅमसंग SM. ओके, चला
तर मेडिटेशनच्या पोझिशन मध्ये जायचंय, मांडी घालून बसायचंय. टेकायचं असेल तर ज्यांना टेकवू शकता पाठीला, काही वाटत असेल. ठीक आहे, चला. छान एकदम डोळे हळूहळू हळूहळू बंद करायचेत. डीप ब्रीथ. काल मी सांगितले डीप ब्रीथिंग कुठं पाहिजे? पोटामध्ये पाहिजे. अगदी शेवटपर्यंत तो श्वास आत गेला पाहिजे. श्वास आत जातोय त्यावेळेला पोट आपलं फुललं पाहिजे. ज्यावेळेस बाहेर पडतोय तेव्हा पोट आत गेलं पाहिजे. श्वास नेहमी असा घ्यायचा, खूप जास्त एनर्जी लेवल आपली वाढते आणि स्टॅमिना म्हणतो ना आपला, तो स्टॅमिना देखील खूप जास्त वाढतो. श्वासाचं अंतर कमी होत, अंतर वाढतंय पण श्वासाचं टाइम कमी होतं. त्यामध्ये मग आपलं लाईफ जे आहे आपण खूप जास्त एनहान्स करू शकतो, त्याच्यामध्ये वाढवू शकतो. कारण कमी श्वास घेतोय आपण म्हणजे आपलं इतकं आयुष्य जास्त. ठीक आहे, चला. तर डोळे बंद करायचं, डीप ब्रीथ घ्यायला चालू करायचं आहे. आता जेव्हा मी इनहेल करतोय म्हणजे श्वास आत घेतोय तेव्हा काय म्हणणार आहे? आय एम सॉरी. चला, इनहेल करतोय, आय एम सॉरी. एक्सेल करतोय म्हणजे मी श्वास बाहेर सोडतोय तेव्हा मी काय म्हणणार? प्लीज फॉरगिव्ह मी. पुन्हा इनहेल केलं, थँक्यू. एक्सेल केलं, आय लव्ह यू. श्वास घ्या, आय एम सॉरी. श्वास सोडत सोडत म्हणायचं आहे, प्लीज फॉरगिव्ह मी. श्वास पुन्हा आत घ्यायचा आहे, थँक्यू. श्वास सोडताना आय लव्ह यू. श्वास घेत का म्हणायचं? कारण श्वासाचं महत्व आपल्या पुराण काळापासून सांगितलं गेलेलं आहे की जितकं श्वासावर नियंत्रण कराल किंवा श्वासावर लक्ष ठेवाल तितकं जास्त कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागतं आणि सबकॉन्शियस माइंडशी आपण जास्त लवकर कनेक्ट व्हायला लागतो किंवा बाहेरच्या एनर्जीशी खूप जास्त आपण कनेक्ट व्हायला लागतो. सो प्रॅक्टिकली कसं करायचं हे दाखवलं तुम्हाला. तर मी तुम्हाला फक्त प्रॅक्टिकल दाखवायचं होतं म्हणून मी बोलत होतो. श्वास घेत, आय एम सॉरी. श्वास सोडला, प्लीज फॉरगिव्ह मी. तर हे तुम्हाला बोलत करायचं नाहीये. हे तुम्हाला काय करायचंय? मनातल्या मनात म्हणायचंय. कारण श्वास घेतल्यानंतर बोलला तर परत तो श्वास निघून जातो. सो बोलताना कसं करायचंय? जेव्हा तुम्ही मानसिक किंवा मंत्र करता ना, जेव्हा आपण मनातल्या मनात मंत्र म्हणत असतो, तर ही प्रे मनातल्या मनात करायचे. ज्यावेळेस मी श्वास आत घेतोय, आय एम सॉरी. बाहेर सोडतोय, प्लीज फॉरगिव्ह मी. आत घेतला, पुढचं काय आहे? थँक्यू. आणि सोडला, आय लव्ह यू. ठीक आहे, रोजच्या रोज हे तुम्हाला जितकं जास्त करता येईल तितकं जास्त करायचं. तुम्ही 108 वेळा केलात, मंत्रमाळा जपत जरी केलात तरी अतिशय उत्तम. तुम्ही मला 8 दिवसात, 10 दिवसात, 21 दिवसात रिझल्ट मला 100% मेसेज करून सांगाल की खूप साऱ्या गोष्टीमधून हील व्हायला लागले. आपोआप 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 सगळ्या गोष्टी हील व्हायला लागल्या. हो की नाही? तर इथून पुढे काय करायचंय? आता 2 मेडिटेशन्स आपल्यामध्ये झालेले आहेत. 2 मेडिटेशन आपल्यामध्ये ऍड झालेले आहेत. फॉरगिव्हनेस मेडिटेशन साठी 5-10 मिनिटं जितकं शक्य होईल तितकं जास्त तुम्ही करायचंय. ते देखील 10 मिनिटं, 20 मिनिटं जेवढं जास्त होईल होओपन प्रेयर तेवढा वेळ तुम्हाला ही रोजच्या रोज करायची आहे. आणि मी अजूनही सांगतो हे त्या लोकांसाठी खूप जास्त वर्क करते ज्यांना आत्ताच्या सिच्युएशन मधनं बाहेर पडायचंय. नकोय मला हे सगळ्या गोष्टी, मला आता सहन होत नाहीत, मला ह्यातून बाहेर पडायचंय. खूप आधीपासून आतमध्ये खूप काही दडलेलं आहे आणि मी खूप स्ट्रगल करतोय माझ्या बाहेर लाईफ, एक्सटर्नल लाईफ मध्ये. मी बाहेर सगळं जग शोधून मला नाही उपयोग, म्हणजे मी बाहेर माझे उपाय शोधून काही उपयोग होत नाही त्या गोष्टींचा. मी खूप सारे स्टोन्स घातले, मी हातामध्ये स्टोन जेम्स घातलेत, मी हे वापरतोय, मी ते वापरतोय, मी मंत्र जाप करतोय, हे काही झालं म्हणजे शरीरामध्ये आतल्या बाजूला झालं. तसंच आपण ही प्रेयर पण मंत्र
जसं म्हणतो त्याप्रमाणेच म्हणायला सुरू केला तर तुम्हाला याच्यामध्ये 100% फरक जाणवणार आहे. किती लोक करणार आहेत या गोष्टी? चला चॅट बॉक्स मध्ये टाका मी, टाईप मी इन द चॅट बॉक्स. बघूया कोण कोण एक्साइटेड आहेत या गोष्टी करण्यासाठी. कारण हा फक्त सेशन म्हणून घेतला तर पुढचे 2 दिवसानंतर परत तुम्ही तुमच्या रिअल लाईफ मध्ये त्याच गोष्टींमध्ये अडकून पडणार आहे, त्याच गोष्टीमध्ये स्टक होणार आहे, त्याच गोष्टी परत फेस करायला चालू करणार आहे. म्हणून म्हटलं की तुम्हाला जर खरोखरच बाहेर पडायचं असेल, एक स्टॅट्युटरी वॉर्निंग असते की नाही, ह्याच लोकांनी या गोष्टी केल्या पाहिजेत, तशा त्या गोष्टी आहेत. एस्पिरेशन पाहिजे, खूप जास्त असं आतून आलं पाहिजे की नाही मला आता ही सिच्युएशन बदलायची, काहीही करून मला यातून बाहेर पडायचंय. आणि अशा वेळेलाच अशा गोष्टी तुमच्या समोर यायला लागतात. मग हे जर आपण युनिव्हर्सनं दिलेले काही काय म्हणू शकतो त्याला आपण, तुम्हाला काहीतरी सांगायला प्रयत्न करत असतं युनिव्हर्स, ते अशा माध्यमातून करत असतं. तुम्हाला काहीतरी हिंट द्यायचा प्रयत्न करत असतं तर ते अशा माध्यमातून करत असतं की तुम्ही खूप साऱ्या डोक्यामध्ये विचार चालू की माझ्या पुढचं लाईफमध्ये कसं होणार आहे, मी आता कसं सफर करणार आहे, ह्या आजारातून मी कसं बाहेर पडणार आहे, किंवा या फायनान्शियल प्रॉब्लेम्समधून मी कसं बाहेर पडेन, किंवा आता जे काही मनामध्ये आतमध्ये माझी जी घालमेल होते मी त्यातून कसा बाहेर पडू, मला कोण त्यातून बाहेर काढणार आहे. अशा कंडिशनमध्येच तुम्हाला काही ना काहीतरी सिग्नल्स ते द्यायला चालू करत असतं. जसं तुम्ही आज याच्यामध्ये आलेले आहेत, निलेश सर म्हणतात आय एम एक्साइटेड बट जॉईन नाउ प्लीज. ठीक आहे, काय हरकत नाही सर, व्हिडिओ पूर्ण बघा, त्याची हिस्ट्री देखील तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, तर अशा वेळेलाच युनिव्हर्स तुमच्याकडे ह्या ऑपॉर्च्युनिटीज पाठवत असतं. कुठला ना कुठला व्यक्ती तुमच्या आयुष्यात तो तुमच्याकडे बोर्ड दाखवून सांगतो की या ठिकाणी जा, तुला रिलीफ मिळाला आणि तुम्हाला मिळतो. जसं की तुम्ही रेखीमध्ये आला, मी पहिल्याच दिवशी सांगितले की रेखी ही मॉडॅलिटी अशी आहे की तुम्ही निवडलेली नाहीये ती. तुम्हाला आता कुठून तरी इथून प्रोग्रेस करायची आहे पुढे जाऊन. एक स्पिरिच्युअल जर्नी तुमच्यासाठी गरजेची आहे. कारण स्पिरिच्युअल जर्नी आपल्या आयुष्यात स्पिरिच्युअलिटी असणं खूप महत्वाचं असतं. त्यातच आपले कार्मिक बॅलन्सेस होत असतात, कर्म बॅलन्स होत असतात त्याच्यातून. मग आपण बाहेर भटकत असतो सगळीकडे, अरे हे असं का व्हायला लागलं माझ्या आयुष्यात, मी असं काय कुणाचं वाईट केलंय, मी का सगळ्या गोष्टी फेस करतोय. बरोबर आहे ना, खूप जणांना असे प्रश्न पडतात. मग का होतात अशा गोष्टी? तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे होतात की ते सगळ्या गोष्टी आत आपल्याला अडकून बसलेल्या असतात, कुठेतरी ब्लॉक झालेले असतात. आणि आपण बाहेर शोधत असतो की कुठून तरी मला उपाय मिळेल, कोणतरी सांगितलं मला हा उपाय कर, मी हा उपाय केला, परत काही दिवसांना काहीच नाही आहे, झिरो रिझल्ट आहेत. पेशन्स नसतात आपल्याकडे तेवढे, कारण ती सिच्युएशनच तशी असते की नाही मला आता बाहेर पडलंच पाहिजे. मग विश्वास उडतो सगळ्या गोष्टींवरनं की असं काही गोष्टी नसतात. बरोबर आहे का? सो कधीही तुम्हाला अशा गोष्टी जर रिझल्ट हवे असतील आपल्या एक्सटर्नल लाईफमध्ये, तर स्वतःची जर्नी आतून सुरुवात करायची आहे. आपल्या सोल पासून सुरुवात करायची आहे, तिथून हिलिंग चालू करायचं आहे. आजचा आपला हा जो काही टॉपिक आहे सगळा इनर सोलवरच आहे, इनर बॉडीवरच आहे. आतल्या गोष्टी आपण कशा क्लीन्स करायच्या आहेत, कसं त्यांना बाहेर काढायचं आणि कशी आपली लाईफ सिक्युअर करून घ्यायची, या सगळ्या गोष्टी त्यासाठीच आजचा हा दिवस आहे, म्हणजे आजचा हा टॉपिक आहे. तर ते चक्राज आहेत, ऑरा आहे, की होपोनोपोनो प्रेयर आहे, खूप पॉवरफुल आहे प्रेयर, खूप म्हणजे खूप पॉवरफुल. 1 वीक मध्ये तुम्हाला रिझल्ट यायला चालू होतील. पण कुठलीही गोष्ट आपल्याला सबकॉन्शियस माइंडला किंवा आपल्या मेंदूला ऍक्सेप्ट करण्यासाठी किंवा ती सवय म्हणून घेण्यासाठी 21 दिवस लागतात. एकच मिनिट, फिश काय म्हणतात, प्रेयर पोझिशन नंतर बघू आपण, क्वेश्चन्स नंतर बघूयात. आता फक्त इथं लक्ष द्या, जे काही शंका असतील ते आपण नंतर व्हिडिओज मध्ये बघूयातच नंतर. ठीक आहे, तर ह्या सगळ्या आजचा जो सेशन आहे तो आपला सगळा इनर बॉडीसाठी आहे. ओके, चलो बनन आहे. माईक ऑफ करा प्लीज.
सगळ्यांना लक्षात आलं का, समजलं का मला काय करायचंय, मी कशा पद्धतीने ही ओपन प्रेयर करणार आहे? कुणाला काही शंका आहे याच्याबद्दल, काय विचारायचं आहे? हे बघा, बोललं पाहिजे. नाही नाही ओके, प्रत्येकाला काही शंका नाही आहे? जितकं जास्त बोलू ना तितकं जास्त आपलं हे जे चक्र सर आहे. येस, हे जी प्रेयर आहे ही 21 दिवस करायची. तुम्ही आयुष्यभर केलात तरी चालतं. कारण काय आहे, याच्यातून आपलं कार्मिक बॅलन्सेस पण होत असतात, म्हणजे कर्म पण बॅलन्स होत असतात, ते रिचार्ज होत असतात. तर त्यासाठी काय आहे, की रोजच्या रोज तुमच्या लाईफमध्ये तुम्ही ऍड केला तरी चालतं. 5 मिनिटं 10 मिनिटं करू, फार म्हणजे आपण अगदी असला 24 तासातला तितका तर वेळ आपण सहज कुठेतरी घालवत असतो, बरोबर आहे? तर तो जर आपण ह्या गोष्टींसाठी दिला तर ह्याच्यामध्ये प्रोग्रेस तर माझीच आहे, ह्याच्यात डेव्हलपमेंट तर माझीच होणार आहे, बरोबर आहे का? सो याला काही असं ठराविक पिरियड नाही आहे किंवा ठराविक काळातच केली पाहिजे असं काही नाही आहे. हा माझ्या रोजच्या जीवनातला एक भाग असायला पाहिजे, एक ग्रॅटिट्यूड पण असला पाहिजे, आणि हा ऍक्सेप्टन्स आहे. काय आहे हा? ऍक्सेप्टन्स आहे. याच्यामध्ये आपल्यात सगळ्यात महत्वाचे चेंजेस काय येणार आहेत? ऍक्सेप्टन्स आहे. मी खूप वेळा काय करत असतो की दुसऱ्यावर दोष देत असतो. कुठलीही गोष्ट झाली दुसरी, त्याच्यामुळं मला असं झालं, त्याच्यामुळं मला तो असा वागला, त्यानं मला असं बोलायला नाही पाहिजे होतं, त्याने मला असं करायला नाही पाहिजे होतं, त्याने मला दगा द्यायला नाही पाहिजे होता. म्हणजे काय झालं, आपण सगळं दुसऱ्यावर ढकलून रिकामं झालो. मी ते ऍक्सेप्ट केलं का, की त्यात चुकी माझी होती, ठीक आहे, सोडून दिलं, लेट इट गो, जाऊ दे. तिथल्या तिथं ते सोडून द्यायला पाहिजे. आणि तो ऍक्सेप्टन्स पण पाहिजे की हा, त्या गोष्टी, काही गोष्टींना मी जबाबदार आहे तर आहे. तर ह्याच्यामध्ये काय होणार, तुमचा ऍक्सेप्टन्स जास्त वाढणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, ग्रॅटिट्यूड तुमच्यात जास्त येणार आहेत. आणि ग्रॅटिट्यूड असेल तर मग खूप साऱ्या गोष्टी बॅलन्स व्हायला लागतात. आपण हंबल व्हायला लागतो, नेचर चेंज व्हायला लागतं. ज्यांना खूप जास्त अँगर आहेत त्यांचे अँगर कमी व्हायला लागतात. ठीक आहे, तो तुम्ही लाईफ टाइम केला तरी चालतं ही प्रेयर. तर त्याला असं सर्टन काही लिमिट नाही आहे. पण 21 दिवस आपण का म्हणतो, तर आपल्या मेंदूला कुठल्याही गोष्टीची सवय होण्यासाठी 21 दिवस लागत असतात. म्हणून आपल्याला 21 दिवस ही प्रॅक्टिस करायची आहे. ओके, ओके सर. येस. चला आपण नेक्स्ट स्लाइडला जाऊया. माईक ऑफ करा, कोणाचा चालू आहे? चक्रास काय दिसते इथे इमेज तुम्हाला सर्वांना? एक ह्युमन बॉडी आहे, बरोबर आहे? 7 रंगाचे 7 सर्कल्स दिसतात इथे तुम्हाला, चक्रास म्हणू शकतो आपण. खूप लोकांना माहिती असेल. जरा माईक ऑफ करा प्लीज, प्लीज. ठीक आहे, तर इथं 7 चक्र दिसतात. खूप लोकांना माहित देखील असेल याच्याबद्दल की 7 चक्र आपल्या बॉडीमध्ये असतात. किती लोकांना माहिती आहे 7 चक्रांबद्दल माहिती? कुणाला माहिती आहे? माहित नाही सर. कोण बोलते? निलेश बोलतोय, निलेश साठे. असतात 7 चक्र असतात एवढं माहित आहे. ओके ओके, चल, चांगली गोष्ट आहे, माहिती आहे थोडंफार तरी. तर आपल्या ह्युमन बॉडीजमध्ये हे 7 चक्र आहेत आणि त्यांना वेगवेगळे रंग आहेत. ठीक आहे, तर हे चक्र नेमकं काय आहे? जर तुम्ही बॉडीचं स्कॅन केलात किंवा एक्सरेज केलात तर तुम्हाला हे चक्र, आपण भले मी म्हटलं की माझं सहस्त्रार चक्र इथे आहे, माझं आज्ञा चक्र इथे आहे, माझं विशुद्ध चक्र इथे आहे, तर इथं जर स्कॅन करून बघितलं तर तिथं कुठलंही अशा कलरचं किंवा अशा आकारातलं चक्र तुम्हाला दिसणार नाही, बरोबर आहे? तर पूर्वीच्या काळात उल्लेख होता की चक्र
चक्र म्हणजे काय, तर संस्कृतमध्ये नाडी म्हटलं जातं त्याला, म्हणजे नाड्यांचा पुंजका. तर त्या त्या ठिकाणी नाड्यांचा काही पुंजके तुम्हाला दिसून येतील, तर त्याला आपण चक्र असं म्हणतो. म्हणजे हे स्पेसिफिक ह्याच रंगात दिसेल आणि ह्याच आकारात दिसेल असं काहीही नाही आहे. हे काय करायचं आपल्याला, त्या त्या ठिकाणी ते फील करायचंय. ज्या ज्या ठिकाणी आता मी इथून पुढे सांगणार आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या मनाच्या नजरेने, जसं म्हणतो ना, मनाने आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचंय आणि तिथं त्या त्या गोष्टी करायच्या आहेत. ते देखील आपण पुढचं एक 5 ते 10 मिनिटाचं मेडिटेशन बघणार आहोत. आणि हे मेडिटेशन तुमच्यासाठी का महत्वाचं आहे, किती महत्वाचं आहे, हे देखील आपण बघणार आहोत. प्लीज, मी म्यूट करतोय, परत अनम्यूट करता का तुम्ही कोणी? नम्रता पाटील मॅडम, कोणाचा माईक ऑन आहे? तुम्ही काहीतरी अटॅच करून ठेवलंय का इथे? म्यूटच होत नाही तुम्ही. नम्रता पाटील मॅडम, चलो ठीक. तर हे 7 चक्र आपल्याला स्कॅनिंग मध्ये, एक्सरे मध्ये कुठेही आपल्याला दिसून येत नाही. तर त्यांना काय करायला लागतं, फील करायला लागतं आपल्या मनाच्या नजरेतून किंवा आतल्या नजरेतून. सहस्त्रार चक्रावरून किंवा थर्ड आय आपण ज्याला म्हणतो, त्या थर्ड आयनी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी फील करायच्या असतात. तर थोडक्यात माहिती बघूया पहिला, हे चक्र बॅलन्स असल्यानंतर काय असतात आणि इम्बॅलन्स झाल्यावर काय होतात. तर प्रत्येकाने आपल्याला काय करायचं, इथं नोटबुक आणि पेन ठेवायचे सोबत. कुणाला आपले प्रॉब्लेम्स ह्याच्यासारखे सिमिलर जाणवतात त्यांनी त्या चक्रावर वर्क करायचं आहे. ठीक आहे. आता तुमच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम, चॅलेंजेस म्हणू आपण, प्रॉब्लेम नाही हे नाव बदलून टाकायचंय, प्रॉब्लेम आजपासून म्हणायचं नाहीये, चॅलेंज म्हणायचंय. चॅलेंज म्हटल्यावर काय होतं, वॉरियरचा ऍटिट्यूड येतो आपल्यामध्ये, की चॅलेंज मी घेतो, आता मी काही करतो, मी जिंकतो. प्रॉब्लेम म्हटली की काय होतं, भीती यायला लागते, इनसिक्युरिटी व्हायला लागते, टेन्शन यायला लागतं, बरोबर आहे ना, फिअर यायला लागतं. त्यामुळे इथून पुढे काय म्हणायचंय, प्रॉब्लेम हा शब्द काढून टाकायचा आपल्या डिक्शनरी मधून आणि चॅलेंज. ठीक आहे. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, लिहून ठेवायचंय बुलेट पॉइंट. तर आता चक्रांची सुरुवात ही ऍक्च्युली वरून असते, पण खरी सुरुवात ही खालूनच म्हटली जाते. मूलाधार चक्र. मूलाधार म्हणजे काय, मूल आधार, म्हणजे आपल्या शरीराचा किंवा या चक्रांचा सर्वात मूल आधार काय आहे, तर हे मूलाधार चक्र आहे. याचा रंग आहे लाल. याचा रंग आहे लाल रंग, इथे दिसतो ना लाल रंग. आता हे कुठं असतं, आपलं माकड हाड किंवा आपण बसल्यानंतर जमिनीला आपल्या शरीराचा जो भाग टेकतो तिथं हे मूलाधार चक्र असतं. मूलाधार चक्र काय करत असतं, हे जर जागृत आहे, हे ऍक्टिव्हेट आहे, 75% लोकांचं हे चक्र इम्बॅलन्स असतं, ऍक्टिव्ह नसतं. त्यामुळे काय होत असतात की आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे भौतिक सुखांबद्दल ज्या काही गोष्टी आपण फेस करतो त्या सगळ्या इश्यूज ह्या चक्रामुळे येत असतात, इम्बॅलन्स होण्यामुळे. तर हे चक्र जर ऍक्टिव्ह झालं, ऍक्टिव्ह असेल, तर आपण सिक्युअर असतो, म्हणजे फायनान्शियली, फिजिकली सगळ्या गोष्टींनी स्ट्रॉंग असतो आपण. सगळ्या गोष्टीने वेल सेटल म्हणतो ना एखादा व्यक्ती, तर तो वेल सेटल असतो कधी, मूलाधार चक्र जर त्याचं स्ट्रॉंग असेल किंवा ऍक्टिव्ह असेल तर. तर हेल्थवर हे कंट्रोल करत असतं आपल्या. जर मी खूप जास्त एक्सरसाइजेस करतोय, स्वतःला खूप हेल्दी ठेवतोय, तर हे चक्र आपलं खूप जास्त ऍक्टिव्ह असतं. अर्थशी कनेक्टेड असतो आपण, म्हणजे जेव्हा अनवाणी वगैरे चालतो तेव्हा आपण काय होतो, मूलाधार चक्र ऍक्टिव्ह करत असतो. जर जमिनीवर अनवाणी चालणे, याच्याने देखील काय होतं, बागकाम करतो मी, जर जास्त मातीमध्ये माझा जास्त संपर्क आहे तर मूलाधार चक्र हे ऍक्टिव्ह जास्त असतं. ठीक आहे. तर हे इम्बॅलन्स. नम्रता पाटील मॅडम, तुम्हाला ऐकू येते का? सर कोणाचा तरी व्हॉइस येतोय, खूप डिस्टर्ब होतोय पण सर. ते रिप्लाय देखील देत नाहीयेत आणि त्यांचं म्यूट देखील पण मग होत त्यांना अनम्यूट करून टाका ना तुम्ही, काढून टाका त्यांना, नाही ऐकत आहे तर. किती होतच नाही. सुंदर सांगता ते तुम्ही आणि मध्ये मध्ये. ते अनम्यूटच होत नाहीयेत. त्यांनी काहीतरी अटॅच करून ठेवलेलं आहे, अनम्यूट होत नाहीयेत ते.
ठीक आहे, चलो कॉन्सन्ट्रेशन इकडे करूया, कारण हे आपल्याला पण महत्वाचं आहे. आपण मार्केटमध्ये जरी उभं राहिलो तरी 10 मिनिटात 5 मिनिटात आपल्याला ब्रह्मांडाशी कनेक्ट व्हायला यायला पाहिजे, स्वतःशी कनेक्ट व्हायला पाहिजे, तितकं कॉन्सन्ट्रेशन आपलं खूप स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. सो ह्या गोष्टी आता आपल्याला ह्याच गोष्टी शिकवायला लागलेत की खूप स्ट्रॉंग आपण स्वतःशी कनेक्ट असलं पाहिजे. चलो, तर हे इम्बॅलन्स असेल तर खूप जास्त आळस असतो माणसाचा. काहीही न करण्याची वृत्ती जेव्हा येते, म्हणजे समोर असं मी सोफ्यावर बसलेलो आहे, मला टीव्ही ऑन करायचा आहे, पण तो टीव्ही मला 10 पावलं 20 पावलं चालून पुढे जायचं आहे आणि मला रिमोट घेऊन यायचं आहे. हे देखील आपल्याकडनं खूप वेळा होत नाही. कुणीतरी यायची वाट बघतो किंवा कुणाचा तरी आवाज देतो आणि मग तो रिमोट मी मागून घेतो आणि मग मी टीव्ही ऑन करतो. तर इतक्या लेवलमध्ये पण आळस एक एकदा होऊ शकतं कधी, हे जर चक्र इम्बॅलन्स असेल तर. खूप जास्त फिअर राहते की काहीतरी विचित्र होईल, काहीतरी घडेल. म्हणजे फिअर ऑफ अननोन म्हणतो, म्हणजे ज्या गोष्टीची आपल्याला माहीतच नाही, मी कशासाठी घाबरतोय, पण सतत एक घरघर असते, भीती असते या मनामध्ये. तर ती गोष्टी ह्याच्यामुळे वाटतं, सिक्युअर वाटत नाही आपल्याला लाईफमध्ये, की सतत काहीतरी घडेल, काहीतरी होईल, सेफ नाही आहे मी. ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं, हे जर इम्बॅलन्स असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवायला लागतात. आपण ऍक्टिव्ह नसतो. हे जर बॅलन्स असेल तर आपण खूप जास्त ऍक्टिव्ह असतो सगळ्या गोष्टींमध्ये, बॅलन्स असतो फायनान्शियली, फॅमिली वाईज सगळ्या गोष्टी एकदम बॅलन्स असतो. तर अर्शशी कनेक्ट व्हायचं आहे आपल्याला, जर हे चक्र जागरूक करायचंय किंवा सक्रिय करायचंय, ऍक्टिव्ह करायचंय, तर ह्याला काय करायचंय, 2-3 प्रकारे आपण करू शकतो. पहिलं, योगासनामध्ये पण काही योगा आहेत, आसन आहेत, ज्याच्यामधून आपण हे चक्र ऍक्टिव्ह करू शकतो. सेकंड, अर्थशी कनेक्ट राहायचं. ज्यावेळी जेवायला बसतो आपण, खूप लोक आता डायनिंग टेबलवरच बसत असतील जेवायला, मांडी घालून आपण आपल्या संस्कृतीला सांगितलेल्या संस्कृतीमध्ये खूप पुराण काळापासून चालत आलेल्या गोष्टी आहेत. मांडी घालून बसणे जेवायला, जास्तीत जास्त जमिनीवर बसणे, जास्तीत जास्त जमिनीशी संपर्क ठेवणे, अनवाणी चालता, सकाळी म्हणा किंवा कुठेही आपण बागेत गेलो तर अनवाणी चालणे काही वेळेसाठी, तर त्या गोष्टीने सुद्धा काय होतं, अर्थ एलिमेंट आहे शेवटी हे, तर अर्थतत्व आहे, म्हणजे पृथ्वी तत्वाचं हे चक्र आहे. तर आपलं हे मूलाधार चक्र सक्रिय व्हायला लागतं. बागकाम आपण करायला लागलो, त्याच्यातून देखील थोडंसं ऍक्टिव्ह व्हायला मदत होते. त्याच्यानंतर येतो बीज मंत्र. तर प्रत्येक ह्या 7 चक्राचे 7 बीज मंत्र दिलेले आहेत. 7 बीज मंत्र म्हणजे काय आहेत, तर ह्याचा बीज मंत्र आहे लम, लवर टीम लम. तर हे सगळी पहिला आपण माहिती ऐकून घेऊया, त्याच्यानंतर हे बीज मंत्र कसे उच्चारायचे हे आपण एक 5 मिनिटाचं परत मेडिटेशन घेऊया. 5 मिनिटाचं, 2 मिनिटाचं, काय असेल ते, ठीक आहे. तर हे मूलाधार चक्र बॅलन्स असेल तर काय, इम्बॅलन्स असेल तर काय. यामध्ये कोणाला वाटत असेल की माझे सिम्पटम्स असेच काही आहेत, तर यांनी ह्या चक्रावर वर्क करायचं आहे. तसं पूर्ण चक्रच आपल्याला सगळे बॅलन्स करायचे आहेत इथून पुढे रेखीमध्ये, पण ज्यांना वाटतंय त्यांनी याच्यावर जास्तीत जास्त काम करावं. सेकंड येते स्वाधिष्ठान चक्र. याचा रंग आहे ऑरेंज कलर. जसं सूर्य उगवता सूर्याचा जसा ऑरेंज रंग असतो ना, तसं हे चक्राचा रंग आहे ऑरेंज कलर. स्वाधिष्ठान म्हणजे काय आहे, क्रिएटिव्हिटी, निर्मिती, सृजनशीलता, म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि सेक्शुअलिटीशी हा रिलेटेड करतो. तर जे लोक खूप जास्त क्रिएटिव्ह असतात त्यांचं हे चक्र ऍक्टिव्ह असतं. जे खूप सारे आर्टिस्ट लोक, म्हणजे जवळपास सगळ्या आर्टिस्ट लोकांचं हे चक्र जागृत असतं, ऍक्टिव्ह असतं. तर ज्यांना वाटते की हे चक्र डिऍक्टिव्हेट आहे, मी जर एखादी माझी पॅशन आहे ती मी जर फॉलो करत नाहीये, खूप सारे रिझन्स मी स्वतःच देतोय, एक्सक्युजेस देतोय, ठीक आहे, तर त्यांनी समजून जायचं की माझं स्वाधिष्ठान चक्रावर मला काम केलं पाहिजे. माझी पॅशन जर मी फॉलो करत नाहीये, ड्रीम मी फॉलो करत नाहीये, तर माझं स्वाधिष्ठान चक्र, जे आपल्या नाभीपासून 4 बोटं खाली असतं, हे सगळं मणक्याची सेंटरलाच असतात चक्र, आपल्या मणक्यासारखे त्याला लागूनच असतात. तर हे 4 बोटं नाभीपासून खाली स्वाधिष्ठान चक्र आहे. तर याच्यावर तुम्हाला काम करायचंय. जर क्रिएटिव्हिटी नाहीये, मला खूप वेळा लक्षात, म्हणजे खूप वेळा असं आपण बोलतो, मला काय सुरुवात करावी कळतच नाहीये, कुठून सुरुवात करू मला काही समजत नाहीये,
म्हणजेच काय, तुमचं स्वाधिष्ठान चक्र थोडस थांबलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. ठीक आहे. हे जर ऍक्टिव्ह असेल तर काय होतं, खूप सारे आर्टिस्ट लोक, जसं म्हटलं आर्टिस्ट, किंवा हे तुम्हाला जर ऍक्टिव्ह करायचं असेल तर तुम्ही कुठल्याही आर्ट मध्ये जाऊ शकता. डान्स आहे, सिंगिंग आहे, म्युझिक आहे, ह्या सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता ज्या आर्टशी रिलेटेड आहेत, ज्याच्यामध्ये पॅशन फॉलो करता येईल किंवा ज्याच्यामध्ये मला स्वतःला जास्तीत जास्त इन्व्हॉल्व करू शकतो, अशीच ही काम आहेत. जसं डान्सिंग आहे, सिंगिंग आहे, म्युझिक आहे, किंवा कुठलेही ड्रॉइंग आहे, स्केचेस आहेत, स्केच आर्टिस्ट असतात, पेंटिंग वाले असतात आर्टिस्ट. तर ह्या गोष्टी तुम्ही सुरू करू शकता. आणि त्याचा बीज मंत्र आहे वम. जर दुसऱ्या प्रकारे जर करायचं असेल तर ऍक्टिव्हेट. त्यानंतर तिसरं चक्र आहे, हे येलो आहे, म्हणजे पिवळ्या रंगाचं हे चक्र आहे. हा मणिपूर चक्र आहे. मणिपूर चक्र म्हणजे हे सूर्य तत्व आहे, सूर्याशी निगडीत असं चक्र आहे. तर सूर्य म्हटल्यावर लीडरशिप आलं, बरोबर आहे. लीडरशिप आहे, मान सन्मान आहे, प्रतिष्ठा आहे. म्हणजे बघा, जे लोक अतिशय प्रतिष्ठित लोक आहेत, जसे पॉलिटिक्स मधले लोक बघा, खूप जास्त मान सन्मान आहे, नाव आहे सगळीकडे, पैसा आहे सगळीकडे, पैसा, भरपूर पैसा आहे ना. मग अशा लोकांचं हे मणिपूर चक्र ऍक्टिव्हेट असतं. बिझनेस खूप जोरात चालू आहे त्यांचे, सगळीकडे नाव आहे. म्हणजे बघा, काही लोकांना म्हणजे बोर्ड पण लावायची गरज नसते, एखाद्या छोट्याशा टपरीवर देखील लाईन लागलेली असते. का तर ख्याती आहे, पैसा पण तेवढा त्यांच्याकडे येतोय. काही काही चहावाले ब्रँडच असे झालेले आहेत की आता 10x10च्या रूम मध्ये देखील ते लाईन लावतात, स्वतःचे कोटी कोटीचे बंगले. म्हणजे काय, यांचं मणिपूर चक्र जागृत आहे. हे मणिपूर चक्र डिॲक्टिव्हेट कसं होऊ शकतं, तर डिॲक्टिव्हेट जर असेल तर मी खूप सारे कष्ट करतोय पण मला काहीही यश मिळत नाही. समजून जायचं माझं मणिपूर चक्रावर मला काम करायचंय, मूलाधार चक्रावर मला काम करायचंय. त्यानंतर काय होऊ शकतं, लिडरशिप क्वालिटीज खूप जास्त यांच्यामध्ये असतात जर ऍक्टिव्ह असेल तर. जे कोणी बघा, 15-20 लोकांमध्ये एकटाच जो बोलत असतो आणि सगळे त्याला फॉलो करत असतात, समजून जायचं मणिपूर चक्र ऍक्टिव्ह आहे त्याचं खूप जास्त. ठीक आहे. तर हे डिॲक्टिव्हेट असेल तर काय होतं, सेल्फ रिस्पेक्ट, म्हणजे रिस्पेक्ट नाही मिळत, काही मान सन्मान नाही आहे, पैशाच्या नेहमी सतत अडचणी आहेत, खूप सारे कष्ट करतो पण मला यश मिळत नाही आहे. ठीक आहे. आणि जर डिॲक्टिव्हेट होण्याची पण कारणं असतात बघा, जसा पैसा येतो, मान सन्मान मिळायला लागतो, ताकद येते माणसाकडे, बरोबर आहे का. ताकद आली की मी पण आला. आणि मीपणा म्हणजे काय, अहंकार आहे, विकार आहे. आणि जर विकार जर शरीरामध्ये असेल चक्र हे डिॲक्टिव्हेट व्हायला लागतं. चक्र जर ऍक्टिव्हेट असेल तर एकच मिनिट. ओके, चालेल. तर हे आहेत मणिपूर चक्राची लक्षणं. पुढचे ते हृदय चक्र, त्याचा थोडासा ग्रीन कलर आहे. एकच मिनिट, त्याला म्यूट करायला लागले. बीज मंत्र राहायला सांगायचा. ग्रीन रंगाचं हे चक्र आहे हृदय चक्र. आता हृदय म्हटल्यावर भावना आल्या आहे की नाही, खूप साऱ्या म्हणजे ज्याचे भावना बॅलन्स आहेत, म्हणजे काय म्हणतो, जास्त भावनिक देखील नाही आहे आणि जास्त कठोर देखील नाही आहे, जो बॅलन्स्ड आहे त्याचं हे चक्र जागृत असतं. त्यानंतर प्रेमळ स्वभाव असतो, दयाभाव असतात, खूप जास्त ग्रॅटिट्यूड असतं त्याच्याकडे, खूप जास्त रिस्पेक्ट देत असतो तो प्रत्येकाला. मी पण ज्याच्यामध्ये नाही आहे त्याचं हे चक्र जागृत झालेलं आहे. कुठलं, थर्ड चक्र. तर चक्रचा रंग आहे ग्रीन. तर हे डिॲक्टिव्हेट असेल तर काय होतं, सतत मिस अंडरस्टँडिंग, मूड स्विंग व्हायला लागतात, ओव्हर काय म्हणतात, राग, चिडचिडेपणा जास्त येतो.
सेन्सिटिव्हिटी जास्त वाढते, खूप साऱ्या पटकन लगेच मनाला कुठलीही गोष्ट लागायला लागते आपल्याला, बरोबर आहे. त्यानंतर ओव्हर इमोशनल म्हणजे बोलायचा अवकाश की रडायला चालू, म्हणजे काय या चक्रावर आपल्याला काम करायला लागणार आहे. ठीक आहे, थर्ड चक्रावर काम करायला लागणार आहे. येस, कोण काय बोलतंय काय? बघा, लिहून घेताय ना तुम्ही, कारण तुम्हाला आपल्या आयुष्यातल्या जवळपास सगळ्या अडचणी ह्या फक्त 7 चक्रावरच अवलंबून आहेत. ते हेल्थ असू दे, इमोशनल असू दे, किंवा मेंटल असू दे, फिजिकल असू दे, फायनान्शियल्स असू देत, बरोबर आहे. ह्या सगळ्या अडचणी किंवा हे सगळे चॅलेंजेस आपण जे काय करतो ते फक्त ह्या 7 चक्रातूनच फेस करत असतो. त्यामुळं कुठलं चक्र माझं ऍक्टिव्ह आहे, कुठलं चक्र माझं इम्बॅलन्स आहे, हे कसं कळणार आहे? आज जे मी काही दिवसभरात किंवा माझ्या डे टू डे लाईफमध्ये मी जे काही फेस करत आहे, त्या गोष्टीतून तुम्हाला हे सिम्पटम्स लक्षात येणार आहे की हा हा माझं हे चक्र बिघडले, मी खूप सेन्सिटिव्ह आहे, माझं हृदय चक्र बिघडलेलं आहे, माझ्याकडे पैसाच येत नाही, मी खूप कष्ट करतोय, मणिपूर चक्रावर काम करायचंय मला. ठीक आहे, त्यामुळं हे लिहून घ्या. हे तुम्हाला मिळणारच आहे व्हिडिओ पॉज करून, तुम्ही त्या त्या गोष्टी मुद्दे स्पष्ट लिहू शकता परत नंतर. पण आत्ता जरी तुम्हाला वाटत असेल तर त्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करू शकता. सर, निलेश साठे बोलतोय. येस, बोला. सर, आता आपण हृदयचक्राबद्दल बोललो ना, येस. मिसअंडरस्टँडिंग होतात असं जे तुम्ही बोलला ते, Yes. म्हणजे स्वतःचे मिसअंडरस्टँडिंग दुसऱ्यांबद्दल होतात असं आहे का, बाकीच्यांचे पण होतात? कुठल्याही गोष्टीत मिसअंडरस्टँडिंग, हा म्हणजे तो मला काहीतरी सांगायला गेलाय आणि मी तुम्हाला नको जाऊ सांगू, त्या नाही, गोष्टी. आता माझ्या बाबतीत असं होतंय की मी केलेलं असते प्रामाणिक, मी व्यवस्थित केलंय, खरं पुढच्या माणसाचं काय माझ्या बाबतीत मिसअंडरस्टँडिंग होतच होते, किंवा कोणतंच मग त्यात फुलगून देतो असं. मिसअंडरस्टँडिंग होणं हे आपल्याशी रिलेटेड आहे. आपलं चक्र हा जर बिघडलं असेल तर आपण मिसअंडरस्टँडिंग करून घेत असतो. हा असं, हा ते तेच लोक विचार. कोण येतात तर त्यांचं हृदयचक्र हे डिॲक्टिव्हेट आहे किंवा लक्षात येतं. आता हे सगळं माझे चक्र सिम्पटम्स कुठले दिसणार आहेत, जर माझे चक्र खराब असतील तर माझ्याशी रिलेटेडच गोष्टी आहेत. बाकीचे लोक ते मिसअंडरस्टँडिंग करून घेतात, तो त्यांचा ऍक्च्युअली इश्यू. ठीक आहे, ओके. येस. चलो, ठीक. थ्रोट चक्र पुढचं जे आहे त्याला विशुद्ध चक्र असं नाव आहे. सॉरी, याचा एक याचा मणिपूर चक्राचा बीज मंत्र आहे रम. याचा हृदय चक्राचा किंवा अनाहत चक्राचा बीज मंत्र आहे यम. आणि याचा जो विशुद्ध चक्राचा जो काही बीज मंत्र आहे तो काय आहे, हम. ह वर टिम, हम. ठीक आहे, तर विशुद्ध चक्र जर काय म्हणू शकतो ऍक्टिव्ह असेल तर काय होतं, वाचसिद्धी म्हणू शकतो आपण, म्हणजे बोलल्यानंतर खरं होत असतं, तर हे वाचसिद्धी. त्यानंतर प्रत्येक शब्द किंवा बोलणं प्रभावी असतं. एखाद्याचं बोललं की बघा लगेच आपल्याला इम्पॅक्ट होतो त्याचा. म्हणजेच काय, तर त्याचं विशुद्ध चक्र किंवा हे थ्रोट चक्र आहे हे ऍक्टिव्ह आहे. बोलण्यावर ज्याचं म्हणजे जो बोलून इम्प्रेशन पाडतो त्याचं हे खूप जास्त स्ट्रॉंग असतं. खूप वेळा असं होतं ना की आपण, आता मी बघा किती वेळा म्हटलं तुम्हाला, म्हणजे कालपासून बोलणार आहात का, कोण बोलणार आहात का, कोणीही, म्हणजे फार असे कमी लोक आहेत जे बोलायला सुरुवात करतात. पण खूप लोक म्हणतात की नको बोलायला आपल्याला. हा, मला आहे, मला शंका आहे विचारायला, पण कोणीतरी दुसरं विचारेलच किंवा सर बोलता बोलता त्या गोष्टी सांगून जातीलच, बरोबर आहे का? मग ह्या गोष्टी व्यक्त न होणे किंवा व्यक्त न करणे स्वतःला, किंवा स्वतःच्या भावना किंवा स्वतःचे विचार न व्यक्त करणे, म्हणजेच काय आहे की विशुद्ध चक्र आपलं बिघडवून घेणे. जे व्यवस्थित जास्त म्हणजे ज्यांचं बोलणं आहे, स्पष्ट बोलणं आहे, त्यांचं हे चक्र जागृत असतं. जे भावना व्यक्त करत नाहीत, स्वतःला आतमध्ये कोंडून घेतलेलं आहे, त्या लोकांचं 100% हे खराब होऊ शकतं. थायरॉइडचे इश्यूज येऊ शकतात थ्रोट चक्रामुळे, जबड्यांचे इश्यूज आहेत थ्रोट चक्रामुळे. त्यामुळं कसं आहे की बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे, भावना बाहेर काढल्या पाहिजेत.
भावना जितक्या जास्त दाबाल तितका हृदय चक्रावर देखील परिणाम होत असतो. व्यक्त होत नाहीत म्हणून आपलं विशुद्ध चक्र पण खराब झालेलं असतं. त्यामुळं काय आहे की बोलणं जास्तीत जास्त बोलता यायला पाहिजे, बोलतं राहिलं पाहिजे. विनाकारण बडबड नाही म्हणत मी, पण जिथं ज्या काही गोष्टी आपल्याला बोलता यायच्या तिथं स्पष्टपणे बोलता आलं पाहिजे. हे चक्र मग आपलं व्यवस्थित ऍक्टिव्ह व्हायला चालू होतंय. सिंगर लोक असतील, सिंगर लोकांनी तर 100% ह्या चक्रावर काम करावंच, कारण याच्यामध्ये वाणी अतिशय मधुर होते. रेंज म्हणतो ना, रेंज आहेत ना सिंगर इथं कोणीतरी आहेत ना आपल्या ग्रुपमध्ये? कोण आहे सिंगर? अर्चना ओके, अर्चना येस, चव्हाण सिंगर. ओके, सिंगिंग करता तुम्ही. तर येस. आपल्या थ्रोट चक्रावर जर तुम्ही हम असा जर रोजच्या रोज एक 3 मिनिटाचा जरी केला तर तुमचा आवाज खूप डेप्थ मध्ये जातो, खूप डेप्थ आणि एक सस्टेन राहतो आवाज. बरोबर आहे? ओके खूप वेळा आपण आलाप ओके घेत असतो तेव्हा आलाप व्हायब्रेट होत असतात, कमी जास्त होत असतात. तर हे सस्टेन व्हायला आणि त्याची एक डेप्थ रेंज, तुम्ही कुठल्याही रेंज पर्यंत जाऊ शकता. तर ह्याच्यावर तुम्ही जर काम तसं केलं रोजचे 3 मिनिट, ते कसं करायचंय ओके मी आता पुढे सांगणारच आहे. मेडिटेशन आहेच आपलं ते येस 5 मिनिटाचं. येस. ठीक आहे. तसं तर ओंकार आकार उकार मकारचा उच्चारण हे आम्ही करतो. ओंकार ओंकार पण आहे कानावर आणि हे तर कसं आहे, विशुद्ध चक्र हे आपल्या थ्रोटशी रिलेटेड आहे. ठीक आहे. येस. तर याच्यामध्ये गोडवा, वाणीमध्ये गोडवा कधी येतो? जेव्हा ह्या चक्राला ऍक्च्युली मला ऍक्टिवेट करतो. ओम जो आहे, आता मी पुढचं चक्र घेणार आहे त्याचा तो बीज मंत्र आहे ऍक्च्युअली मध्ये. एक एक प्रश्न होता सर, की मला Yes. थायरॉइडचाही प्रॉब्लेम आहे, तर त्यामुळे मला थोडा आवाजाची रेंज कधी कधी प्रॉब्लेम येतो थायरॉइड. आता मी तेच सांगितलं तुम्हाला की विशुद्ध चक्र म्हणजे आपण जास्त व्यक्त होत नाही स्वतःला, त्यामुळे देखील थायरॉइड होत असतो. फिलिंग्स न बाहेर काढता येणे किंवा कुणाशी बोलणं जास्तीत जास्त काय म्हणतात आपण मौन राहणं, कुणाशी जास्त मिक्स न होणे, या गोष्टीमुळे देखील काय होतं, भावना दबल्या जातात. एक मौन स्वभाव राहतो आपला, जास्त न बोलणे, त्यामुळे देखील हे चक्र बिघडत असतं. ठीक आहे. तर थायरॉइड हा पण त्याच्यामुळेच होतो. तर ते देखील याच्यामध्ये रिकवर होते. ते कसं होणार आहे, पुढच्या 5 मिनिटात आपण मेडिटेशन घेणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये तर लेवल 2 लेवल 3 ला गेला तर याचे काही पॉवरफुल सिम्बॉल्स येतात, जे म्हणजे आता तुमच्यामध्ये जी 10% एनर्जी आहे ती तुमची 50-60% एनर्जी जाते त्या सिम्बॉलच्या मदतीने. म्हणजे इमॅजिन करा ते किती पॉवरफुल सिम्बॉल्स असतील. तर ते सिम्बॉल्सच्या द्वारे पण हे चक्र आपण फील करत असतो. त्यानंतर येते आज्ञाचक्र. आज्ञाचक्र कुठं आहे? हे बघा, माझ्या इथं 2 भुगे आहेत. भुव्यांच्या मध्ये हे आज्ञाचक्र आहे. थोडंसं मी जर बोट थोड्या अंतरावर ठेवलं असं आणि मी असं जर फिरवायला लागलं, खूप वेळा लहानपणी सगळे करायचे बघा, पेन घेतलाय फिरवलंय, पेन्सिल घेतली फिरवलंय, एक जादू वाटायची आपल्याला त्यावेळेला. आणि तिथं टिंगलिंग सुरू होते, असं म्हणजे थोडंसं संवेदना सुरू व्हायला लागतात. ते काय आहे? तर थर्ड आय आहे आपली. थर्ड आय म्हणजे काय? आज्ञाचक्र. आज्ञा म्हणजे काय? कमांड आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर कमांड आहे. प्रत्येक चक्रावर याचं कमांड आहे खालच्या. ठीक आहे. हे चक्र जर ऍक्टिव्ह असेल तर त्याची इंट्युशन्स पॉवर खूप जास्त असतात. म्हणजे त्याला ब्रह्मांडातून इंट्युशन मिळत असतात. कालच कोणीतरी शेअर केलं होतं की मला इंट्युशन यायला लागलेत, असे असं होतात. तर इंट्युशन पॉवर खूप स्ट्रॉंग असतात त्यांचे. त्यानंतर टेलिपॅथी. टेलिपॅथी म्हणतो ना की आपण माइंड टू माइंड कॉन्व्हर्सेशन असतं, आणि मी जर इथं बसून मी एखाद्याला टेलिपॅथी दिली तर त्याला तिथं माझ्या भावना समजतात किंवा मला जे काही समजायचं, आज मी समोर टेलिपॅथी केली एखाद्याला की मला कॉल कर पुढच्या 10 मिनिटात, पुढच्या 15 मिनिटात मला कॉल कर. ती एक आहे, आपण लेवल 2 मध्ये शिकणारच आहोत. तर टेलिपॅथी कशी करायची, तर ती थर्ड आय वरून करायची असते, त्याच्या थर्ड आय पर्यंत. तर ही टेलिपॅथीची पण खूप पॉवर वाढते आपल्यामध्ये. त्याच्यानंतर त्रिकालदर्शी म्हणतो बघा, एखादे म्हणतात की अरे हा फ्युचर पण पुढचं पण सांगतोय माणूस, आम्ही मागच्या वर्षी काय केलं, मी ह्या वेळेला काय केलं, हे सगळं सांगत असतो. हे कशामुळे सांगत असतो? तर हे थर्ड आय त्यांचं ऍक्टिव्हेट असतं, हे चक्र आज्ञाचक्र त्यांचं जागृत असतं. तर ह्याचा बीज मंत्र आहे ओम, असा मंत्र आहे. तर हा ओम उच्चारल्यानंतर कसं होतं, आपला ऑरा पण एक्सपान्शन होत असतो. ऑरा म्हणजे काय, याचा पुढचाच भाग आहे तो आज आपण कव्हर करणार आहोत. ऑरा म्हणजे काय,
तर तो ऑरा देखील खूप जास्त एक्सपान्शन होत असतो आपला ओमने. ओम हा कसा आहे, वैश्विक मंत्र आहे, तो युनिव्हर्सल मंत्र आहे. युनिव्हर्स मध्येच आज जर म्हणजे नासानं देखील ते एक साऊंड पाठवलेलं आहे. युनिव्हर्समध्ये नेमका साऊंड कसा करत असतो, युनिव्हर्समध्ये काही हालचाली होतात तर त्याचा साऊंड कसा कॅप्चर केला जातो. तर ते जो साऊंड कॅप्चर केला त्याच्यामध्ये देखील ओम हा साऊंड आहे. म्हणजे हा काय आहे की युनिव्हर्सल साऊंड आहे ओमचा. हा नाद आहे, स्वर नाही आहे, नाद आहे तो. ठीक आहे. तर हे जर बिघडलेलं असेल तर विचारांमध्ये ताळमेळ नसतो, डिसिजन मेकिंग खूप खराब असतं आपलं. काय करायचं काय नाही काहीच कळत नसतं आपल्याला. इम्बॅलन्स असेल तर डिसिजन खूप वीक असतात आपले. तर ज्यांना वाटतं याच्यावर मला काही काम करायचंय तर रेकी रेकी हा जो बेस आहे हा थर्ड आय वरच आहे ऍक्च्युली. कारण आपल्याला इथून पुढचे सगळ्या गोष्टी जे करायच्या असतात त्या थर्ड आय वरच व्हिज्युअलाइज करायच्या असतात. त्यामुळं रेकीमध्ये आल्यानंतर थर्ड आय आणि किंवा इवन ह्या सगळ्याच बॅलन्स म्हणजे चक्र. कारण आपण रेकी ही शिकणार आहोत किंवा रेकीचा जो आपण हिलिंगसाठी जो काही वापर करणार आहोत इथून पुढं, तो सगळा आपल्या 7 चक्राच्या माध्यमातूनच तो जाणार आहे, आपल्या हातामध्ये येणार आहे. असं नाही मी कॉल केला रेकीला आणि माझ्या हातामध्ये आली नाही. माझ्या सहस्त्रार चक्रातून माझे सगळे चक्र भेदत ते जाणार आहे, पुन्हा खांद्यामधून माझ्या हातामध्ये येणार आहे. उद्याच्या सेशनमध्ये आपण तो रेकीचा कॉल म्हणजे रेकीला आवाहन कसं करायचं हे बघणार आहोत. आणि उद्या अटुनमेंट देखील आहे. म्हणजे काय तर वरचे हे 4 चक्र आपण जागृत करणार आहोत. त्याच्यावर आपण एंड पॉइंटला बोलायचं आहे आपण. ठीक आहे. तर हे आहे आज्ञाचक्र. हे ऍक्टिव्ह असेल तर आपण काय असतो, त्रिकालदर्शी असतो. इंट्युशन पॉवर खूप स्ट्रॉंग असते त्यांचे. तिन्ही काळ बघू शकतात. त्यानंतर टेलिपॅथी खूप स्ट्रॉंग असते यांची. आता पुढचा येतो तो सहस्त्रार चक्र. याचा रंग आहे पर्पल कलर म्हणतो. हा जांभळा आहे, हा थोडा पर्पल. ऍक्च्युली जांभळा नाही, इथं इंडिगो ब्ल्यू पण असं म्हटलं जातं आणि पर्पल देखील म्हटलं जातं काही काही ठिकाणी. तर सहस्त्रार चक्र हा काय आहे, परमोच्च शिखर आहे आपल्या शरीरातलं किंवा अध्यात्मातलं परमोच्च शिखर. ज्यांची सद्गती झालेली आहे. सद्गती म्हणजे काय म्हणतो आपण, त्याच्या मृत्यूनंतर पुढे जन्मच नाही आहे त्यांच्यासाठी किंवा वैराग्य स्थितीसाठी हे चक्र ज्यांचं उघडलंय किंवा जागृत आहे ते वैरागी स्थितीमध्ये असतात. म्हणजे भावनेशी जास्त कनेक्ट न होता ज्यांना अंतिम सत्य कळालंय या जगाचं किंवा आपल्या आयुष्याचं, त्यांचं हे चक्र ऍक्टिव्हेट असतं. हे चक्र 99% लोकांचं ऍक्टिव्हच असतं. म्हणजे ते बिघडत नसतं कधी. हे कधी बिघडतं, खूप एखाद्याची हाय घेतली मी आणि तळतळ दिला मला, म्हणजे मी फसवलं असेल तर तळतळ दिलाय, कुणीतरी मला असा शाप दिलाय, शाप तुझी पूर्ण पिढी अशी जाईल तशी जाईल, तेव्हा हे चक्र इम्बॅलन्स व्हायला लागतं. गंभीर गुन्हे वगैरे केले आपण तर एक ती रिग्रेट्स यायला लागतो, त्याच्यामुळे हे चक्र बिघडतं. हे चक्र सक्रिय कसं करायचं आहे, मेडिटेशन्स मधून किंवा आपण मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे, सतत सतत देवापुढं प्रार्थना करायची. माझं हे चक्र ऍक्टिव्ह कर, माझं हे चक्र ऍक्टिव्ह राहू दे, सक्रिय राहू दे, चार्ज राहू दे. त्याच्यातूनच आपल्याला हे या माध्यमातूनच आपल्याला हे चार्ज करू शकतो जर बिघडलं असेल. पण खूप जणांचं 99% लोकांचं हे ऍक्टिव्ह असतं. ठीक आहे. तर हे झाले 7 चक्र, त्यांचे रंग, त्यांचे बीज मंत्र. याचा देखील ओमच बीज मंत्र आहे. पण इथं शक्यतो असं म्हटलं होतं की शांत तो अनुभव घ्यायचा आहे. काल पण कोणीतरी म्हटलं होतं मला की तिथं पर्पल रंग दिसतो, मी डोळे बंद केलं तर. पर्पल रंग काय आहे, हे सहस्त्रार चक्राचं आहे. म्हणजे काय, अध्यात्माची चांगली सुरुवात आहे आपली. अध्यात्मात चांगली सुरुवात आपण केलेली आहे. म्हणजे एका चांगल्या पाथवर आपण चाललेलो आहे, चांगल्या रस्त्यावर आपण चाललेलो आहे, चांगल्या मार्गावर आपण आहोत. म्हणजेच काय, पर्पल रंग मला सतत दिसायला लागतो. डोळे बंद केल्यावर मेडिटेशन मध्ये असतो ऍक्च्युली. ओके. तर चला पुन्हा एकदा 5 मिनिटाचं मेडिटेशन आपण घेणार आहोत. चला छान टेकून बसणारा टेकून बसा.
पण मेडिटेशन करताना एक महत्वाची सूचना, चष्मा काढून ठेवायचे असतात प्रत्येकाने. आता आपण ट्रायल करतोय, ठीक आहे. तर ज्यावेळेस तुम्ही रोजच्या रोज या गोष्टी अंमलात आणणार आहे, चष्मा काढून ठेवायचा आहे. बसताना आसन हे कंपल्सरी असलंच पाहिजे, म्हणजे जमिनीशी तुमच्या बॉडीचा संपर्क शक्यतो नसावा. मग तुमच्याकडे जर ते बसायचे आसन असतील, चटई असेल किंवा बेडशीट जरी घडी करून बसला तरी चालेल, पण जमिनीशी संपर्क ठेवायचा नाही. कारण काय असतं, अर्थिंग असतं. आपलं बॉडी काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच आहे आपल्या बॉडीला. तर आपण जे काही पॉझिटिव्ह एनर्जी आपण ग्रॅब करायला जातो किंवा इन्क्रीज करायला जातो आपल्यामध्ये, तर माझा जमिनीशी संपर्क असेल तर ते काय जातं, जमिनीमध्ये निघून जातं, अर्थिंग व्हायला लागतं. ठीक आहे. जसं करंट पण म्हणतात ना, अर्थिंग हे महत्वाचं असतं, तसं आपल्या बॉडीला अर्थिंग डिस्कनेक्ट होणं गरजेचं असतं, ही एनर्जी आपल्यामध्ये मिळवायला. म्हणून काय करायचं, आपण बसताना आसन हे कंपल्सरी घेऊनच बसायचे सर्वांनी. आता ठीक आहे, काही हरकत नाही. आता आपण फक्त प्रॅक्टिकल करणार आहोत. तर चला. मूलाधार चक्रापासून सुरुवात करतोय. मूलाधार चक्र काय केलं, मी मांडी घालून बसलोय, तर माझा शरीराचा भाग किंवा कमरेचा भाग जिथं जमिनीला टेकलेला आहे, माकड हाड म्हणतो आपण, तिथं माझं हे मूलाधार चक्र आहे. तर मूलाधार चक्रापाशी मी काय करणार आहे, डोळे मिटलेले आहेत. त्याला डोळे मिटून घ्यायचे. ठीक आहे. आता डीप ब्रीथ करायचंय आणि त्याचा जो बीज मंत्र आहे तो म्हणायचा आहे. चला, माझ्या पाठोपाठ एक एक प्रत्येकाने करायचं आहे ते. फील करायचं, व्हायब्रेशन जाणवतात तुम्हाला. मी जिथं सांगितलंय तिथंच तुम्हाला व्हायब्रेशन जाणवले पाहिजेत आणि जाणवतातच ते. कारण बीज मंत्र हे इतके पॉवरफुल आहेत, म्हणजे असेच गोष्टी इन्व्हेंट केलेल्या आपल्या ऋषी मुनींनी की ते बरोबर त्या जागेला जाणवतात. केलंय का सगळ्यांनी? चला, व्हिडिओ ऑन करा. जास्तीत जास्त सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. प्रॅक्टिकल आहे, चुकायला पुढं कुठेही जागा ठेवायची नाही आपल्याला. त्यामुळे समोर ठेवा. मी बघतोय सगळ्यांना कोण कसं करतंय, काय करतंय. जे काही चुका असेल तर मी सांगेन त्यांना. काय करायचंय, डीप ब्रीथ करायचंय. ल आणि वरती लमचा उच्चार करायचंय, तोंड बंद ठेवून. ओठ माझे बंद आहेत, बाहेर हवा गेली नाही पाहिजे. आणि ते व्हायब्रेशन्स माझे कुठे गेले पाहिजे, जिथं माझं कमरेचा भाग जमिनीला टेकलेला आहे तिथं. फील करा, बघा, व्हायब्रेशन्स तिथं जाणवतात 100%. ठीक आहे. 9 सेकंड. स्वादिष्टान चक्र, त्याचा बीज मंत्र आहे वम. रंग आहे ऑरेंज. तो डोळे बंद केल्यानंतर त्या जागेला जाऊन तिथं फील करायचं, ते बघायचा प्रयत्न करायचा आणि ते क्लॉक वाईज फिरायला लागले. चक्र माझं क्लॉकवाईज कसं, आता मी तुमच्या समोर आहे, बरोबर आहे, मी असा दिसतोय. माझं क्लॉकवाईज कसं असणार आहे, हे असं असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे कसं, डावीकडून उजवीकडे. तर माझं चक्र हे त्याच पोझिशन मध्ये फिरतंय असं पण इमॅजिन करायचंय. थोडंसं अवघड आहे, सगळ्यांना खूप अवघड टास्क आहे. ते जरी जमलं नाही तर माझा बीज मंत्र हा चालूच राहणार आहे. ठीक आहे. ओम. ओम. जितकं जास्त सस्टेन करता येईल, जितकं जास्त तुम्हाला हा वाढवता येईल, ते कसं वाढणार आहे, जेव्हा मी पोटामध्ये श्वास घेणार आहे. छातीमध्ये श्वास घेतला तर लगेच वम संपून जाईल. तुम्हाला जर हे सस्टेन करायचंय, वाढवायचंय, तर त्याला काय करायला लागेल, पोटामध्ये दीर्घ श्वास घ्यायचा. पोट पूर्ण फुगलं पाहिजे. ठीक आहे. आता तिसरा जो बीज मंत्र आहे मणिपूर चक्राचा, रंग आहे पिवळा, गोल्डन येलो. ठीक आहे. सूर्याचा जसं गोल्डन कलर असतो तसा. तर ह्या चक्राचं
बीज मंत्र आहे रम. रम. ते व्हायब्रेशन गळ्यापर्यंत सोडायचे नाहीये, गळ्यातून खाली सोडायचे. रम. फील होते. कुठं फील व्हायला पाहिजे मणिपूर चक्र? म्हणजे माझा छातीचं आपण बघू शकतो पिंजरा आहे, जिथं जॉईंट झालेला आहे तिथं माझं मणिपूर चक्र आहे. म्हणजे हृदयाच्या 4 बोटं खाली माझं मणिपूर चक्र आहे. तिथं मला हे व्हायब्रेशन जाणवतात का हे चेक करायचं, फील करायचं. तिथं व्हायब्रेशन माझे तिथं चालले तर रम. चला एकदा इथं हात ठेवून बघा, जिथं हृदयाच्या 4 बोटं खाली हात ठेवायचा आहे, ज्यात छातीचा पिंजरा माझा जॉईंट आहे, तिथं हात ठेवायचा आहे कुठलाही एक, आणि बघायचं तिथं व्हायब्रेशन्स येतात का. आले व्हायब्रेशन्स. आता हार्ट चक्र, हृदय चक्रावर मी काय करतोय, अनाहत चक्र. इथं हात ठेवलाय मी, याचा रंग आहे ग्रीन. तो बघायचा प्रयत्न करायचा आहे, क्लॉकवाईज फिरतंय, हळूहळू बघायचा प्रयत्न करायचा आहे. आणि तिथं यम. जाणवतंय की नाही हृदयावर व्हायब्रेशन्स हाताला? चलो आता विशुद्ध चक्रापाशी हात लावायचा आहे, गळ्यापाशी जिथं आपला कंठ आहे तिथं हात लावायचा आहे आणि चेक करायचा आहे. हम. आता हमला काय करायचे, थोडीशी हनुवटी वर घ्यायची आहे. तुम्हाला जर बेटर एक्सपिरियन्स करायचा असेल तर थायरॉइडला आणि सगळ्याच गोष्टीला थोडीशी हनुवटी वर उचलायचे आणि थोडासा झटका द्यायचा आहे हवेचा. जाणवते की नाही गळ्याला व्हायब्रेशन्स? करताय ना सगळे? ठीक आहे. ज्यांचे व्हिडिओज ऑफ आहेत आज लिंक शेअर केल्यानंतर बघायचं आहे आणि ते प्रॅक्टिकली उद्या सकाळपासून करायचंय. आता तुम्हाला का करायचंय हे सगळं सांगितलंय. तुमचे चक्र डिॲक्टिवेट झालेत आणि ते तुमचे काय सिम्पटम्स आहेत हे पण तुम्हाला दिसलंय. जगातले किंवा आपल्या आयुष्यातले संपूर्ण प्रॉब्लेमचं सोल्युशन फक्त हे 7 चक्र आहेत. ते ऍक्टिवेट झाले, तुमचं सगळे लाईट सेट झाली. ठीक आहे. आता मी येतोय आज्ञाचक्र. हे माझ्या 2 भुव्यांच्या मध्ये आहे, बरोबर डोक्याच्या सेंटरला मध्ये आहे. तिथं आहे ओम. तर ओम हा ओम उच्चार नाही आहे, तर ओम हा 3 शब्दांनी बनलेला आहे, अ, उ आणि म. म्हणजे अच्या वेळेला माझे ओठ हलके उघडे असतात, ऊच्या वेळेला माझ्या ओठांचा चंबू झालेला असतो, पाऊट झालेला असतो, आणि मच्या वेळेला माझे ओठ पूर्ण बंद होत असतात. हे माहिती आहे का सर्वांना? ओमचा ऍक्च्युअली उच्चार आहे अ, उ आणि म. तर तो कसा करायचा बघा. इथं फील तुम्हाला व्हायब्रेशन जाणवणार नाही, तिथं टिंगलिंग सेन्सेशन जाणवतात. ऍक्च्युली इथंपर्यंत व्हायब्रेशन्स आपल्याला येतात. पुन्हा एकदा व्यवस्थित बघा. केल्यानंतर थोडस शांत फील वाटतं, एकदम व्हायब्रेशन जाणवल्याने एकदम असं काहीतरी रिलीज झाल्यासारखं वाटतंय. बघा करून. उद्या सकाळी तुम्ही 100% हे करून बघायचंय आणि 15-20 दिवसामध्ये समजून जायचे. आता तुम्हाला मी हे जे प्रेयर दिलेत ह्या सगळ्या लेवल 2 लेवल 3च्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला ह्या लेवल 1 मध्ये शिकवतोय मी तुम्हाला. त्यामुळं म्हणतात ना की तर त्या गोष्टीचं महत्व तुम्ही समजून घ्यायचं आणि ते तुम्ही करायचंय. जर तुम्हाला याच्यातून सगळ्यातून बाहेर पडायचं, होपोनोपोनो प्रेयर असेल, त्यानंतर फॉरगिव्हनेस मेडिटेशन असेल आणि हे जे मेडिटेशन असेल, हे तुम्ही
रोजच्या रोज नक्की करायचंय. तुमचा 1 तास आता इथून पुढे आपल्या आयुष्यातला लिहून ठेवायचंय, बाजूला काढून ठेवायचंय. जर मी सकाळी 6ला उठून माझे जर रोजचे कामं करत असेल तर मी 5ला उठेन, 4:30ला उठेन. पण हा दिनचर्या तुमच्या आयुष्यात ठेवायची आहे. जर तुम्हाला खरोखर तुमची लाईफ ट्रान्सफॉर्म करायची आहे, 360 डिग्री ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात का, माहितीये का? लाईफ चेंज होते 360 डिग्री, सडन यू टर्न घेतला आयुष्याने. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 100% ते टर्न देणार आहेत. त्यानंतरचा येतो सहस्त्रार चक्र. इथे जो टाळूचा भाग आहे तो सहस्त्रार चक्र आहे आपलं. इथं पण तोच मंत्र आहे, ओम. पण तो फील करताना इथं न करता इथं करायचं आहे आता. ठीक आहे. तर हे 7 चक्रांचे 7 बीज मंत्र तुम्हाला मिळालेले आहेत. खरोखर करून बघा. 360 डिग्री लाईफ यू टर्न घेणारच घेणार. पुढच्या 21 दिवस कुठल्याही गोष्टीला सवय लावणं गरजेचं असतं आपल्याला. 21 दिवसांनंतर तुम्हाला आपोआप त्या गोष्टीची हे व्हायला लागेल. करायला बस रे बाबा, चल वेळ झाली, चल कुठेही तुम्ही बाहेर या, नाही मला चल मी निघतो, मला मेडिटेशनला जायचंय. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यावर स्वतःहून यायला लागेल. येस भाग्यश्री मॅडम, आपण 2 मिनिटात बोलणार जो काय शंका असेल ती. हँड रेज केलंय तुम्ही. ओके. तर 7 चक्राबद्दल कुणाला काही शंका विचारायची आहे? बघा, मी आता मगाशी सांगितलं विशुद्ध चक्र ब्लॉक होण्याची कारण न बोलणे. कोणतरी बोलेल त्याला बोलू दे, त्यामुळं जास्तीत जास्त बोललं पाहिजे. मायग्रेनचा प्रॉब्लेम असेल तर काय आहे का त्याच्यावर उपाय? मायग्रेन ही सांगितली की तुम्हाला आज्ञाचक्र आहे. मायग्रेन काय करतं, डोक्या संदर्भात भाग आहे तो सगळा मायग्रेन आहे. आणि सहस्रार चक्र आहे, त्याच्यावर काम करायचं. ओमचा उच्चार आहे, ओमचं बीज मंत्र करायचं. 7 चक्र पण करायचे त्याच्यासोबत, बाकीचे चक्र देखील. तर सगळे प्रॉब्लेम तुमची, मी मगाशी काय म्हटलं, आपल्या आयुष्यातले जवळपास सगळे इश्यूज हे फक्त 7 चक्रांमुळे आहेत. सारखं डोकं दुखतं ना त्याच्यामुळे. कोणाला प्रवासामध्ये कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, पित्ताचा त्रास आहे, अपचन होत आहे, त्यांच्यासाठी मणिपूर चक्र आहे. मणिपूर चक्रावर त्यांनी काम करायचं आहे. त्यानंतर बेबी कन्सिव्हिंगला वगैरे वगैरे काही प्रॉब्लेम असतील तर त्यांनी स्वादिष्टांवर काम करायचं आहे. ज्यांचा ओव्हरऑल काहीच लाईफ सेटल नाही आहे त्यांनी मूलाधारवर पण काम करायचं आहे. आणि जर सगळंच लाईफ सुदिंग पाहिजे, मला एकदम असं एक्सप्रेस हायवे मला पाहिजे की मी नॉन स्टॉप मी निघालोय, तर तुम्हाला 7 चक्रांवर काम केलंच पाहिजे. ओके, थँक्यू सर. येस, करून बघा. 100% लगेच गोष्टी काही घडत नसतात. जितका प्रॉब्लेम जास्त आहे, थोडा जास्त सिव्हिअर आहे, तेवढा त्याला थोडासा टाइम घेतो, पण सगळ्या गोष्टी कव्हर होतात त्याच्यामध्ये. ओके, चला अजून कोणाला काही विचारायचंय? सर हे कलर सहस्त्रार चक्र आणि आज्ञा चक्राच्या कलर मध्ये काय फरक आहे? हे बघा, एक गडद जांभळा आहे, दुसरा पर्पल आहे. गडद जांभळा दाखवलेला आहे, त्याला इंडिगो ब्लू देखील इमॅजिन करू शकता तुम्ही. गडद जांभळा आज्ञा कलर आज्ञा चक्राचा. आणि सहस्त्रारचा सहस्त्राचा आहे तो पर्पल आहे, म्हणजे थोडासा बघा त्याच्यामध्ये तुम्हाला इमेज मध्ये दिसेलच. आणि आज्ञा चक्राला इंडिगो ब्लू पण इमॅजिन करतात. ओके सर. येस. अजून कोणाची काही शंका? अजून एक टॉपिक आपला राहिलेला आहे, ऑरा. तर ऑरा आपल्याला कमीत कमी अर्धा तास जाणार आहे. उद्याच्या सेशन मध्ये आपण घेऊयात. आता उद्या अटुनमेंट देखील आपल्याला घ्यायचे आहे. अटुनमेंट म्हणजे नक्की काय आहे? मी एक स्लाइड दाखवतो तुम्हाला. एकच मिनिट. ठीक आहे, चलो माझी हे झालं. ठीक आहे, मी तोंडीच सांगतो. अट्युनमेंट म्हणजे काय असतं, तर
आता आपण जे काही रेकीचा काल जो फ्लो पाहिला हातामध्ये, व्हायब्रेशन जाणवले, काही लोकांना तिथं टिंगलिंग झालंय, काही लोकांना थंड जाणवलं, काही लोकांना गरम जाणवलं, काही लोकांना खेचलं, काही लोकांना ढकललं, बरोबर आहे. तर आपण इथून पुढे काय करणार आहोत, जे काही हिलिंग करणार आहोत, माझे काही त्याच्यामध्ये पुढे 24 हे पार्ट्स पण आहेत जे आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे 21 डेज. तर ते आपले शरीरातले 24 भाग आहेत, ते आपल्याला आपल्या ह्या हाताने चार्ज करायचे आहेत, ऍक्टिव्ह करायचे आहेत आणि त्यांना हिलिंग द्यायचं आहे. कशासाठी? तर आपल्या शरीरातले जे काही छोटे मोठे ब्लॉकेजेस आहेत, आजपर्यंतचे ट्रॉमाज देखील म्हणून जी काही एनर्जी कुठंतरी ब्लॉक झालेली आहे आपली, त्याच्यामुळे आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जीला पुश मिळत नाहीये. तर त्याच्यासाठी आपण काय करत असतो, हे 24 पॉईंट्स हील करत असतो. कशाने? आपल्याच हाताने. याने काय होणार आहे, तुमची प्रॅक्टिस देखील वाढणार आहे, फ्लो देखील जास्त वाढणार आहे, एनर्जी असेल, व्हायब्रेशन्स असतील, ते जास्त जाणवायला लागणार आहेत. कधी? तुम्ही 21 डेज प्रॅक्टिस करायला लागणार आहात त्यावेळेला. पण आता हा जर फ्लो माझा जर कंटिन्यू मला करायचा असेल, तर तो मला कुठून घ्यायचा आहे? मला रेकी कॉल करताना मला आज्ञा चक्रातून मला सहस्त्रार चक्रातून मला रेकी कॉल घ्यायचा आहे. ही जी एनर्जी आहे ती मला शरीरातून घ्यायची आहे. तर माझे चक्र, हे वरचे 4 चक्र ऍक्टिव्हेट असणं खूप गरजेचं आहे, बरोबर आहे. पहिले 4 चक्र हे काय आहे? अध्यात्माचे चक्र आहेत. तर आपली अध्यात्माची एक जर्नी सुरू झालेली आहे. त्यात हे रेकीची एनर्जी मी कुठून घेणार आहे? सहस्त्रार, आज्ञा, विशुद्ध आणि अनाथ चक्रापर्यंत येणार. इथून माझ्या हातामध्ये जाणार आहे, खांद्यामधून हातामध्ये प्रवाहित होणार आहे, बरोबर आहे. आता त्यासाठी मला काय केले पाहिजेत? हे 4 चक्र ऍक्टिव्ह केले पाहिजेत, बरोबर आहे. मग ते ऍक्टिव्ह करण्यासाठी शक्तिपात हा एक कार्यक्रम असतो, जो आपण उद्या घेणार आहोत. साधारण 20 मिनिटं लागतात त्याला. तुमच्या मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये जाऊन त्या सगळ्या गोष्टी करत असतो. तो फक्त रेकी ग्रँड मास्टरला अधिकार असतो. ॲज अ मी रेकी ग्रँड मास्टर म्हणून इथं काम करतोय. तर तुमचे जे वरचे 4 चक्र आहेत ते आपल्याला हील करायचे आहेत, चार्ज करायचे आहेत आणि ऍक्टिव्ह करायचे आहेत. तर त्यासाठी अट्युनमेंट सेशन असतो. हा अट्युनमेंट सेशन कशासाठी असतो? तर तुम्हाला सांगितलं, रेकीचा फ्लो वाढण्यासाठी, आपल्या शरीरामध्ये चक्र बॅलन्स होण्यासाठी. आणि याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण वातावरण सगळं जे आहे ते पूर्ण पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. घरामध्ये तुम्ही सांगू शकता, एक 20 मिनिटासाठी शांतता राहू दे, किंवा अशा रूममध्ये तुम्ही जाऊन बसायची तर डिस्टर्ब नाही होणार आहे. वाटलंच तर त्यासाठी सर्वात महत्वाची म्हणजे लाईट कपडे, लाईट कलरचे कपडे असणे खूप गरजेचं आहे. अजिबात कुठलेही डार्क ब्ल्यू, डार्क ग्रे, ब्लॅक असे ब्ल्यू शेड कुठलेही अवॉइड करायचे. लाईट शेड्स यूज करायचे, ठीक आहे. आणि त्याच्यासाठी महत्वाची म्हणजे एनर्जी एक्सचेंज म्हणून असं आपण चार्ज करत असतो. एनर्जी एक्सचेंज म्हणजे काय आहे? तर मी तुम्हाला काल स्टोरीमध्ये देखील सांगितलं होते की डॉक्टर मॅकाऊसे काय करत होते. 10 मिनिटं.